नमस्कार, मी गौरी सारंग. वारी पंढरीची या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. वारी पंढरीची या कार्यक्रमातून वारी संदर्भातली प्रत्येक अपडेट पुढारी न्यूज आपल्यापर्यंत पोहोचवत असतं. इंदापूरमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं गोल रिंगण पार पडलं आणि यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात विठुरायाच्या नामघोषात हजारो वारकरी सहभागी झाले होते. तुकोबारायांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी बरडमध्ये पोहोचली आहे आणि यावेळी माऊलींच्या पालखीसोबत हजारो वारकरी सहभागी झालेत. तर संत मुक्ताईंची पालखी धाराशिवच्या जावळ्यामध्ये पोहोचली आहे आणि यावेळी पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत सुद्धा करण्यात आलं. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांची पालखी सोलापूरच्या बिट्टरगावमध्ये दाखल झाली आहे. संत एकनाथ यांच्या पालखीचं जागोजागी जोरदार स्वागत करण्यात येत आहे. संत निवृत्तीनाथ महाराज सोलापूरच्या जेऊरमध्ये पोहोचलेले आहेत आणि यावेळी संत निवृत्तीनाथांच्या पालखीतील वारकऱ्यांसाठी नागरिकांकडून जेवणाची मोठी सोय सुद्धा करण्यात आली आहे. त्याचबरोबर गणगण गणात बोतेच्या जयघोषात संत गजानन महाराजांची पालखी सोलापूरमध्ये दाखल झाली आहे आणि पालखीचं दर्शन घेण्यासाठी वारकरी मोठ्या प्रमाणात सध्या गर्दी करतायत आणि आपण त्या संदर्भातली ही काही दृश्य सुद्धा पाहू शकतो. तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं इंदापूरमध्ये गोल रिंगण मोठ्या उत्साहात पार पडलं आणि यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात हजारो वारकरी मोठ्या उत्साहात सहभागी झालेले होते आणि यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांनी रिंगण पाहण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी केली होती. रिंगण परिसर विठुरायाच्या नामघोषात दुमदुमून निघाला. संत तुकाराम महाराजांच्या पादुका रिंगणाच्या मधोमध ठेवण्यात आल्या होत्या आणि यावेळी अश्वांच्या पायाखालची माती घेण्यासाठी वारकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं या ठिकाणी गोल रिंगण संपन्न झालेलं आहे. संत तुकाराम महाराज यांची पालखी आज इंदापूर नगरीमध्ये प्रवेश केला आणि त्या पालखीचा आपण बघू शकतो की प्रचंड मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत, प्रचंड मोठ्या वारकरी मंडळींच्या उपस्थितीत हे रिंगण या ठिकाणी संपन्न झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. इंदापूर नगरीमध्ये, इंद्रेश्वराच्या नगरीमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं हे गोल रिंगण आज होतं. अश्वांच्या पायाखालची माती घेण्यासाठी प्रचंड मोठा जनसमुदाय या ठिकाणी एकत्र आला. काही माणसं रिंगणामध्ये होती, काही माणसं रिंगणाच्या बाहेर होती. रिंगणाच्या बाहेर असणाऱ्या मंडळींना त्या ठिकाणी घोड्यांच्या टापाखालची माती घेता येत नव्हती, तेव्हा पोलिसांनी त्यांच्या हातामध्ये माती देण्याचं काम केलं. त्या पायाखालची माती स्वतःच्या पिशवीमध्ये ठेवून आपल्या राणामध्ये टाकण्याची एक प्रचंड मोठी परंपरा वारकरी संप्रदायामध्ये होती. आज इंदापूरमध्ये हे रिंगण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. अगदी नगर परिषदेच्या वतीनं नेटकं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. अनेक वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था या ठिकाणी सेवा देत होत्या आणि त्याच्या माध्यमातून हे रिंगण या ठिकाणी संपन्न झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. इंदापूरच्या परिसरातील प्रचंड मोठा भाविक वर्ग, भगवत वर्ग या ठिकाणी एकत्र आला आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या अश्वांचा त्यांनी पायाखालची माती घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. नगर परिषदेच्या माध्यमातून हा प्रचंड मोठा वर्ग या ठिकाणी एकत्र आला आणि या माध्यमातून हे प्रचंड महत्त्वाचं रिंगण जे आहे रिंगण संपन्न झालेलं आहे. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, इंदापूर. तर शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यातील मुंगशी गावात सध्या दाखल झालाय. संत एकनाथ यांच्या पालखी सोहळ्यानं परंडा नगरती 12वा मुक्काम सध्या पूर्ण करून मुंगशी गावात आगमन केलं आणि यावेळी पालखी सोबत वारकऱ्यांचं मोठ्या उत्साहात नागरिकांकडून जोरदार स्वागत सुद्धा करण्यात आलंय आणि यावेळी वारकऱ्यांच्या जेवणाचीही जय्यत तयारी करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा आजचा मुक्काम हा बिट्टरगावमध्ये असणार आहे. तर बोलावा विठ्ठल या आमच्या एपिसोडमध्ये वारकरी पंढरपूरच्या विठ्ठलाबद्दलची त्यांची भक्ती व्यक्त करत असतात. विठ्ठल आणि त्यांचं नातं किती घट्ट आहे आणि विठ्ठल त्यांच्यासाठी सगळं काही आहे आणि या विठ्ठलासोबतची त्यांची असलेली नाळ कशी आहे हा वारकरी संप्रदायात पाय घट्ट रोवून उभी आहे आणि अशाच एका वारकरी माऊलीशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी. पाहूयात. आम्ही पनवेलवरनं येतो आणि पनवेलवरनं येतो आम्ही यावर्षी आणि खूप छान वाटलं. इथे आल्यावर मनाला एक समाधान वाटतं म्हणजे आणि आनंद वाटतं, शांतता वाटते मनाला. हां
खूप चांगलं वाटतं आणि उत्साह येतो, चालता चालता खूप बरं वाटतं आणि वेगवेगळं चालतोय जसं चालतोय तसा उत्साह येत जातोय. आम्ही दरवर्षी टप्प्याटप्प्याने पुढे येत असतो. यावर्षी आम्ही 2 दिवसाची वारी केली आणि ही वारी करत असताना आम्ही काल पंढरपुरात पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही आज दिंडीत चालणार आहोत आणि रिंगण वगैरे आम्ही पाहणार आहोत. आणि खरंच आज हे जे एवढे महाराष्ट्रभरातून वारकरी आलेले आहेत यांच्याकडून आम्हाला आणखीन स्फूर्ती मिळते. आज बघतोय वारकरी वर्ग हा सगळा कुठे मिळेल तिथे बसतो आणि चालत आहे. आज ज्येष्ठ नागरिक आहेत, ह्याच्यामध्ये मुलं बाळं आहेत, ह्याच्यामध्ये अपंग लोक सुद्धा ह्याच्यामधून चालत आहेत आणि ह्याने आम्ही भारावून गेलेलो आहोत. खरंच म्हणजे हे लोक किती करतात म्हणजे काय, यांचा सगळा आहे तो पांडुरंग आणि खरंच त्या पांडुरंगाची एवढी कृपा आहे की आपण पाहतो की एवढे सगळे काही न दमता न थकता चालत आहेत, कुठेही बसतात कुठेही झोपतात आणि त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट सरकारने खूप सोयी केलेल्या आहेत. त्या सोयींचा लाभ सुद्धा त्यांनी घ्यावा यासाठी सुद्धा आज महाराष्ट्र सरकारने इथे तो आताच विकासाची माहिती देण्यासाठी रथ पाठवलेला आहे. कुकडेश्वर दिंडी, कुकडेश्वरवरून निघालो आम्ही. कुकडेश्वर दिंडी आम्ही आज 15 दिवस झाले निघालेले. आमचा दिंडीचा नंबर 46 आहे. आम्ही पायी वारीला खूप म्हणजे मस्त. आम्ही 20 वर्ष झाले मी येते पायी. काय बदललं? सगळं बदललं, रस्ता बिस्ता सगळं बदलून गेलं. नाही, आमची वारी नाही बदलली, आमची आहे तीच चाललेली. काय वाटतंय? वारीला येऊन आम्हाला खूप आनंद झालाय आणि इथे वयस्कर लोक जी चालतात त्याच्यामुळे आम्हाला एवढं म्हणजे हे वाटतंय की त्यांची एवढी अपेक्षा आहे विठ्ठलाला भेटण्याची. खूप आम्हाला एवढं भारावून गेलोय त्यांना बघून. खूप छान वाटलं आम्हाला. दरवर्षी आम्ही वारी करत असतो यांच्याबरोबर 1 दिवस 2 दिवस जसं आम्हाला झेपेल तसं. तर आम्ही वारकरी या एपिसोडमध्ये दररोज आम्ही तुम्हाला एका वारकऱ्याची गोष्ट सांगत असतो. पांडुरंगाच्या दर्शनासाठी कितीही अडचणी आल्या तरी वारकरी कधीच वारी चुकवत नाहीत आणि त्यामुळेच पांडुरंगाला पाहण्यासाठी वारकरी दरवर्षी आषाढी वारीच्या माध्यमातून पायी दिंडी चालत असतात. आणि अशाच एका वारकरी माऊलीशी गप्पा मारल्यात आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी. पाहूयात. गेली 15 ते 20 वर्ष झाला आपण या जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये वारीचा अनुभव करत आहोत. परमपूज्य आदरणीय गुरुवर्य महंत श्री महादेवजी महाराज बोराडे शास्त्री यांच्याबरोबर पहिल्या वर्षीचा आम्हाला शिक्षण घेत असताना वारीचा अनुभव आलेला आहे आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा जो अनुभव आलेला आहे वारीमध्ये चालत असताना आसो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. कारण तारीख कळत नाही आहे, वार कळत नाही आहे. सकाळी उठायचं, दिंडीमध्ये चालायचं, भजन दिवसभर करायचं, संध्याकाळी आल्यानंतर 5 मिनिटामध्ये झोप लागते आणि बरोबर सकाळी पहाटे 4 वाजता उठून असा नित्यक्रम दिंडीचा चालत असतो. असे आणि 15 ते 16 वर्ष झाला आम्ही या पालखी सोहळ्यामध्ये आम्ही वारीचा अनुभव घेत असतो. या वारीमध्ये ना फक्त आनंदच. ज्यांना आनंद घ्यायचा जर असेल तर वारीमध्ये एकदा तरी यावं. आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सुरुवात कुणामुळे झाली? या वारीची सुरुवात परमपूज्य आदरणीय गुरुवर्य महाराजांच्या महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्यामुळे या ठिकाणी मला वारीमध्ये येण्याचा योग आला. आणि आता मग काय वाटतं वारीबद्दल किंवा कसं पुढचं नियोजन कसं वाटतं? वारीबद्दल असंच अखंड जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये प्राण आहे ना तोपर्यंत आपण अखंड वारी करत राहावं असं वाटतं. तर आम्ही रोज आपल्याला जाऊ संतांच्या गावा एपिसोडमध्ये वेगवेगळ्या संतांच्या गावी जाऊन आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात संत गोरा कुंभार याला मोठं महत्त्व आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास चौधरी यांनी. पाहूयात. टगरपूर सत्यपुरी असं एक नाही तर अनेक वेळा नामकरण झालेल्या आणि संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संत परीक्षक असलेल्या संत गोरोबा काकांच्या नगरीत प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या तेरमध्ये. आणि या दरम्यान आपण संत गोरोबा काकांचं मंदिर पाहणार आहोत, त्यांचं समाधीस्थळ पाहणार आहोत आणि त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत या तेरबद्दल आणि गोरोबा काकांबद्दल. चला तर.
तेरमध्ये 2 राष्ट्रकूट काळातील महादेवाचे मंदिर आहेत. हे पहिलं आहे ते कालेश्वर महादेव मंदिर आणि दुसरं उत्तरेश्वर महादेव मंदिर. या कालेश्वर मंदिराच्या बाजूलाच संत गोरोबा काकांचं समाधीस्थळ आहे. तिथे गोरोबा काकांचं मंदिर आहे. पाठीमागल्या साईडला नीलकंठेश्वराचं मंदिर आहे आणि समोरल्याच बाजूला एक पाण्यावरती तरंगणारी वीट ठेवण्यात आलेली आहे. असं सांगतात की अशी आख्यायिका सांगितली जाते की ही पांडुरंगाने त्याच्या स्वतःच्या हाताने ही वीट बनवली आहे. महाराष्ट्रभरातनं भाविक संत गोरोबा काकाच्या दर्शनासाठी येतात. संत गोरोबा काकांची पांडुरंगावरती प्रचंड भक्ती होती. दिवसभर नामस्मरण आणि आपला पारंपरिक कुटुंब व्यवसाय ते चालवत होते आणि हेच ते गोरोबा काकांचं घर आहे, जे आता पुरातत्व विभागाने त्याची डागडुजी केलेली आहे. काही थोडेसे फार बदल झालेले आहेत, मात्र ह्याच जागी संत गोरोबा काका राहायला होते आणि याच समोरल्या ज्या अंगणात आहेत ते त्यांच्या बाळाला चिखलात तुडवल्याचं सांगितलं जातं. नेनेवीची बाळकी हे मृतिका मन गुंतलेसी देखा पांडुरंगी, मृतिके समजाहाला असे गोळा बाळ मिसळाला मृतिकेत. असा प्रचंड भक्ती असलेले संत गोरोबा काका ते याच घरात राहत होते. हे गोरोबा काकांचं जन्मस्थान, त्यांचं राहतं घर आम्ही वाडा असं म्हणतो. गोरोबा काकांचा हा वाडा आहे. गोरोबा काकांच्या आयुष्याची सुमारे 50 वर्ष या भूमीमध्ये गेलेली आहेत. गोरोबा काकांचा हा वाडा, इथे गोरोबा काकांच्या काळातल्या साधारण 2-3 गोष्टी आहेत. एक, आतमध्ये गेल्यानंतर डाव्या बाजूला तुळशी वृंदावन आहे. मूळ तुळशी वृंदावन मातीचं आहे. स्टेट आर्कॉलॉजीनं त्याला पडझड होऊ नये म्हणून बाहेरून आता सिमेंट लावलंय. तर हे तुळशी वृंदावन गोरोबा काकांच्या काळातलं मानलं जातं. त्या तुळशी वृंदावनामध्ये 2 शिल्प आहेत. एक हनुमंताची पाषाण मूर्ती आहे आणि दुसरी विठ्ठलाची लहानशी पाषाण मूर्ती आहे. या 2 मूर्ती काकांच्या काळातल्या मानल्या जातात. आणि त्याच्या बरोबरीनं या ठिकाणी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे गोरोबा काकांच्या घरात असलेली मुख्य स्थानी विराजित असलेली विठ्ठल मूर्ती. ही विठ्ठल मूर्ती स्वयंभू मानली जाते. म्हणजे पंढरपुरातला देव विठ्ठल ज्या पद्धतीनं स्वयंभू प्रकट झाल्याचं मानलं जातं, तसं ही विठ्ठल मूर्ती सुद्धा गोरोबा काकांच्या घरातली स्वयंभू मानली जाते. सकाळी लवकर उठणं म्हणा, दरवाजा उघडणं, देवाला नमस्कार करणं, देवाचं काकडा म्हणणं, दररोज नित्यनेमानं आंघोळ घालणं, दररोज निवेद्य दाखविणं, देवाला पूजा अर्चा करणं, सगळं. गोरोबा काकांची विठ्ठलाची तुम्हाला दररोज सेवा करायला भेटते, तुमच्या कुटुंबाला हा मान मिळाला, नेमकं कसं वाटतं? आनंद वाटतो. आणि आमचं सांगतो तुम्हाला, आम्ही असं वाटत नव्हतं आम्हाला पहिलं एवढं, पण असं नेऊन ठेवलंय त्या गोरोबा काकाने आणि पांडुरंगाला की गगनात सुद्धा आनंद मावना एवढं मोठं आम्हाला. हा जो प्रिमायसेस आहे, या ठिकाणी 3 मंदिरं आहेत. त्याच्यातलं पहिलं मंदिर जे दिसत आहे सगळ्यात उंच असलेलं शिखर, ते भगवान कालेश्वराचं शिवालय आहे. इतिहासाच्या अभ्यासकानुसार या मंदिराची रचना ही इसवी सन 610ची मानली जाते. दुसरं मंदिर या ठिकाणी असलेलं नीलकंठेश्वराचं आहे. या विषयानं सुद्धा एक खूप वेगळी अशी गोष्ट ही की महाराष्ट्रभरात आपण कुठेही गेलात तर शिवालयाच्या ठिकाणी शिवलिंगाची जलधार ही उत्तरेकडे मुख करून असते, पण तेरमध्ये 4ही दिशांना मुख केलेली शिवलिंग आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. त्याच्यातला हा नीलकंठेश्वर महादेव हा पश्चिम दिशेला मुख करून आहे. आणि या ठिकाणचं 3रं शिखर म्हणजे संत गोरोबा काकांची समाधी. चैत्र वद्य त्रयोदशी शके 1239ला गोरोबा काकांनी समाधी घेतली. साधारण 707 वर्ष त्यांना समाधी घेऊन झालेली आहेत. आता गोरोबा काकांनी भगवान कालेश्वराच्या शेजारी समाधी का घेतली? महाराष्ट्राच्या मातीमध्ये पहिल्यांदा ही संत परंपरा आली आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे हरी आणि हर एकाच चेतनेची 2 नावं आहेत. हरी आणि हरामध्ये भेद नाही, ईश्वरी सत्ता तीच आहे, नावं फक्त वेगळी आहेत. हरी म्हणजेच हर आणि हरी म्हणजेच हरी. या अनुषंगाने मग त्यांनी वाङ्मयही लिहिलं, ज्याच्यामध्ये आला हरिहरा भेद नाही, नका करू वाद, एक एकाचे हृदयी, गोडी साखरेच्या ठाई. साखरेपासून गोडी वेगळी करता येईल का? साखर म्हणजे गोडी आणि गोडी म्हणजे साखर. त्या पद्धतीनं विष्णू आणि शिव दोघं एकच आहेत, नावं फक्त वेगळी आहेत.
म्हणजे या ठिकाणी असलेल्या माणसांच्या मनात परंपरेच्या नावानं जो भेद तयार होत होता, काहीतरी द्वेषमूलक संकल्पना रुजत होत्या, ह्या द्वेषमूलक संकल्पनांना आणि मनात जो भेद प्रकट होतोय त्या भेदांना बाजूला करण्यासाठी म्हणून संतांनी ह्या दोन्ही परंपरांना एक करण्यासाठी हे तत्वज्ञान सांगितलं. हे मूळ वैष्णव परंपरेचे, पण जिथं शिव अधिष्ठान आहे, जिथं शिवपीठ आहे, त्या ठिकाणी यांनी समाधी घेतली. त्याचं कारण हे होतं की समाजानं पुढेही हरी आणि हरी याच्यामध्ये भेद करू नये, सगळ्यांनी मिळून मिसळून राहावं, सगळ्यांनी एकसंघ असावं. तर आम्ही रोज आपल्याला पंढरी दर्शनमध्ये पंढरपुरातील विविध ठिकाणांचा इतिहास, त्या ठिकाणच्या आख्यायिकांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आपल्या आयुष्यभर मंदिरं किंवा अन्य धार्मिक ठिकाणांचा जीर्णोद्धार केला. त्याचबरोबर त्यांनी अनेक ठिकाणी मोठ्या वाड्यांची निर्मिती सुद्धा केली. त्यातच एक असलेला हा होळकरवाडा, या वाड्याला सुद्धा वारकरी परंपरेत खूप मोठं महत्त्व आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी. पाहूयात. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची धार्मिक आणि सामाजिक ओळख सर्वश्रुत आहे. महाराष्ट्रामध्ये धार्मिक चळवळ वाढवण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी अनेक ठिकाणी धर्मशाळा उभारल्या, त्यामध्ये वाडेही उभारण्यात आले आणि त्यातील महत्त्वाचा वाडा म्हणजे पंढरपुरातील होळकर वाडा. मी सध्या याच होळकर वाड्यात आलोय. सध्या पंढरपुरामध्ये या होळकर वाड्याला एक विशेष महत्त्व आपल्याला नेहमी पाहायला मिळालंय. गेल्या 300 वर्षापूर्वी बांधण्यात आलेला हाच तो होळकर वाडा आणि या होळकर वाड्यामध्ये जर आपण पाहिलं तर पुरातत्व विभागाने हा होळकर वाडा जतन करण्याचं काम हाती घेतल्याचं एकंदरीत पाहायला मिळालंय. या वाड्यामध्ये काय काय आहे, नक्की ह्या वाड्यामधली केव्हा हा वाडा बांधण्यात आला, या संपूर्ण विषयी आपण माहिती जाणून घेणार आहे. माझ्या समवेत या होळकर वाड्याची जे जबाबदारी पाहतात महाराज. एकंदरीत जर आपण पाहिलं तर या वाड्याची बांधणी केव्हा करण्यात आली, हा वाडा कोणी आणि कसा बांधला? हा वाडा 1768 रामाची स्थापना केली, त्यांच्या हस्ते झालेला आहे. पुण्यश्लोकी देवी अहिल्याबाई होळकरांनी हा रामाची स्थापना केली. पाया खांदायच्या वेळेला 10 मारुती निघाली म्हणून रामाची स्थापना केली. बाकीच्या ठिकाणी त्यांनी महादेवाची मंदिर बांधलेले, जीर्णोद्धार केलेले, विहिरी बांधलेले आहेत, घाट बांधलेले आहेत, धर्मशाळा आहेत, असे वाडे आहेत, भरपूर त्यांनी कार्य केलेलं आहे. मात्र या वाड्यामध्ये जर आपण पाहिलं तर येथील जे खांब आहेत ते लाकडी सागवानी खांब वगैरे दिसतात. त्याच्यावरच्या नक्षीही काहीशा वेगळ्या आहेत, ज्या जुन्या काळातल्या आहेत. त्या लाकडांविषयी किंवा इतर त्या बांधणीविषयी, त्या ठेव्याविषयी काय सांग? इंदोरपाशी सेंदवा जंगल आहे, त्या जंगलाचं लाकूड गुजरातच्या समुद्रात टाकलं, तिथून रत्नागिरीला आणलं, रत्नागिरीवरून हत्तीवरून इथं आणलं आणि मग ही तयार करून असं वाडा बांधलेला. दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर याच ठिकाणी एक भुयार आहे आणि ते मंदिरामध्ये निघत होतं अशी एक आख्यायिका आहे. नक्की या भुयार काय होतं, काय नक्की या भुयार? आतनच रस्ता होता इथून पांडुरंगाच्या मंदिरात जायला, ते रामाच्या पाठीमागं आहे, पण आता सगळे पडझड झालेले. पण त्यावेळी त्यांनी आतल्या आत जाऊन पांडुरंगाचं दर्शन करून येत होते. एकंदरीत जर आपण पाहिलं तर हा जो संपूर्ण जो वाडा आहे तो आता पुरातत्व विभागाने जतन करण्याचं ठरवलेलं पाहायला मिळतंय. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वाड्याची भक्कमता पाहण्यासाठी 300 वर्षापूर्वी अहिल्यादेवींनी या वाड्याची भक्कमता पाहण्यासाठी हत्ती फिरवला होता. त्या हत्तीच्या पायाखाली खरं तर या वाडा कधीही ढासळू नये यासाठीचे ते प्रयत्न त्यावेळेस केले गेल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. कॅमेरामन निखिल सह तुषार झरेकर,
पुढारी न्यूज, श्री क्षेत्र पंढरपूर. आणि यासह वारी पंढरीची या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.